विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आता आपण आजच्या चाचणीतील मानसिक क्षमता चाचणी या विभागातील 40 प्रश्न यांचं स्पष्टीकरण समजून घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांचे हे प्रश्न चुकले असतील त्यांना आता आपली चूक नक्कीच लक्षात येऊन जाईल. बघा, पहिला प्रश्न आपण पाहतोय आजच्या परीक्षेतील. हा प्रश्न क्रमांक पहिला होता. आणि हे उत्तर नोंदवलं अगदी योग्य पण आहे, कारण बाकीच्या सगळ्या या बंदिस्त आकृत्या आहेत. पर्याय क्रमांक 2ची आकृती ही बंदिस्त नसल्यामुळे या ठिकाणी ती वेगळी आहे. या प्रश्न प्रकारामध्ये किंवा या विभागामध्ये 4 आकृत्या दिल्या असतात आणि त्या 4 आकृत्यांपैकी एक आकृती ही वेगळी असते. त्या वेगळ्या आकृतीचा क्रमांक आपल्याला या उत्तरपत्रिकेमध्ये नोंदवायचा असतो. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 ही आकृती वेगळी आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 2 काळजीपूर्वक पाहायचं आहे आणि काय ते सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 2 तेथील पहिल्या आकृतीच्या 1 2 3 4 5 6 या ठिकाणी 6 बाजू आहेत. इथं बघा 1 2 3 4 5 6 7 8 8 बाजू आहेत. इथं 5 आणि इथं 4 बाजू जर बघितले हे ए पर्याय क्रमांक बी आणि पर्याय क्रमांक डी यामध्ये सम असलेले बाजू आहेत, तर सी मध्ये विषम बाजू आहेत. म्हणून या ठिकाणी गुड दत्ता कवडे, खूप छान. सी क्रमांकाचा पर्याय या ठिकाणी वेगळा आहे. पुढे जाऊया आपण. प्रश्न तिसरा. माही 4, रुचा 4, एक नंबरच्या आकृतीमध्ये 6 बाजू आहेत, मग 3 नंबरच्या आकृतीमध्ये 3 बाजू पाहिजेत. हा समसंबंधाचा प्रश्न नाही. समसंबंधाचा प्रश्न असल्यानंतर तसं असतं. प्रश्न व्यवस्थित समजून घेत जा. हा प्रश्न कोणता आहे? हा प्रश्न आहे की आपल्याला यामध्ये वेगळी आकृती शोधायची आहे. या ठिकाणी आपल्याला दिसेल की ही आकृती आणि ही आकृती सारखी आहे. दुसऱ्या क्रमांकामध्ये देखील या ठिकाणच्या दोन्ही आकृत्या सारख्या आहेत. तिसऱ्या क्रमांकाचं बघा बरं, या ठिकाणची देखील दोन्ही आकृती आपल्याला सारख्या दिसत आहेत. आणि पण डीमध्ये मात्र तशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. या ठिकाणची आकृती ही यापेक्षा वेगळी दिसते आहे. म्हणून हा पर्याय, या दोन आकृत्या वेगवेगळ्या असल्यामुळे पर्याय क्रमांक डी या ठिकाणी वेगळा आहे. खूप छान निरीक्षण नोंदवलं आहे सर्वांनी. चला पुढचा प्रश्न चौथा पाहूया. ओके, यस, चौथा प्रश्न. बरोबर आहे, कारण या ठिकाणच्या ए बी आणि डीमध्ये आतील आणि आकृत्या या वेगवेगळ्या आहेत, तर सीमध्ये दोन्ही आकृत्या आपल्याला सारख्या दिसत आहेत. म्हणून ही आकृती या ठिकाणी वेगळी आहे. आता विभाग क्रमांक 2, विभाग जो आहे दुसरा, याच्यामध्ये आपल्याला हुबेहूब आकृती शोधायची आहे. ही प्रश्नाकृती, या प्रश्नाकृतीसारखी दिसणारी हुबेहूब आकृती तुम्हाला या ठिकाणी शोधायची आहे. झूम थोडा बारीक केला. चला, प्रश्न व्यवस्थित दिसावा यासाठी. चला, दिसतोय आता व्यवस्थित प्रश्न. सर्वजण पर्याय क्रमांक बी म्हणतायत. या ठिकाणी बाण आणि ठिपका, बाण ठिपका दिसतोय. या ठिकाणी 2 ठिपके आणि बाण, 2 ठिपके बाण आहेत. या ठिकाणी बाण आणि ठिपका, बाण आणि ठिपका आणि 2 ठिपके आणि बाण. राईट, सर्व आकार आपल्याला या आकृतीशी पर्याय क्रमांक बीशी जुळत आहेत. बाकीचे कुठलेही आकार आपल्याला जुळत नाहीत या प्रश्नाकृतीशी. म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी आहे. यानंतरचा हा प्रश्नाकृती पाहून घ्या आणि उत्तर आकृती आपल्याला पलीकडच्या बाजूला पाहायच्यात. ही प्रश्नाकृती आहे, या 6 क्रमांकाची प्रश्नाकृती. 6 क्रमांकाची प्रश्नाकृती, याच्या उत्तर आकृत्या आपल्याला इथं दिसत आहेत. उत्तर आकृती प्रश्नाकृतीसारखी दिसणारी. यस, प्रांजली 4, ओके, ज्योती 4, नीलिमा
डी विराज 4, भाऊ 4, यशोधन 4, जवळपास महमूद शाह डी, खूप छान, यशोधन 4, जवळपास सगळ्यांचा पर्याय क्रमांक 4 आहे आणि अगदी योग्य आहे. या प्रश्नाकृतीसारखी दिसणारी ही आकृती म्हणजे पर्याय क्रमांक 4ची आहे. पुढचा प्रश्न 7वा. या ठिकाणी चौरस आणि यामध्ये असलेला आकार हा डावीकडचा भाग पांढरा आणि उजवीकडचा भाग हा काळा आहे. आपल्याला तो बघायचा आहे. या ठिकाणी उलटा आहे, या ठिकाणी दिसतोय, या ठिकाणी एक दिसतोय. आता बघा डोळे इथं पण आहेत, इथं पण आहेत, पण हा जो नाकाचा भाग आहे या ठिकाणी योग्य आहे, या ठिकाणी उलटा दिसतोय, म्हणून योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8वा. चला, हा 8वा प्रश्न बघा. सगळे भाग आपण लक्ष देऊन बघितल्यास या ठिकाणचा ही रेषा आणि हा चौरस आणि रेषा दिसते आणि ही तिरपी रेषा पर्याय क्रमांक एशी जुळते. बाकीच्या कुठल्याही ठिकाणी असा आकार जुळत नसल्यामुळे आपण या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हे उत्तर निश्चित करतो आहोत. पुढचा प्रश्न क्रमांक 9वा. आता हा 3रा विभाग आहे. यामध्ये आपल्याला या ठिकाणी जो रिकामा भाग आहे तो रिकामा भाग आपल्याला उत्तर आकृत्यांमधून शोधून ही प्रश्न आकृती आपल्याला पूर्ण करायची असते. चला, योग्य उत्तर आपल्याला काय दिसतं, या दिलेल्या ज्या आकृत्या आहेत यांच्यामध्ये काय संबंध आहे तो आधी शोधायचा. तो शोधला की आपल्याला लक्षात येऊन जातं की नेमका आपल्याला योग्य आकृती कोणती आहे. या ठिकाणी चौरसामध्ये 1, 2, 3 आणि 4 भाग आहेत. या 4 भागामध्ये बघा काय दिसते, ही 1 क्रमांकाची जी आकृती आहे ही आकृती 90 अंशात फिरवल्यानंतर ही आकृती आपल्याला मिळते, किंवा या आकृतीची आरशातील प्रतिमा आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिसते. आता या 3 क्रमांक आकृतीची आरशातील प्रतिमा आपल्याला इथं मिळायला हवी आणि ती कशी असेल बघा अशा पद्धतीने. आणि या ठिकाणी ही पुन्हा गुणाकारात चिन्ह. आता गुणाकारात चिन्ह कुठे आहे आणि असा आकार एमध्ये दिसतोय, तसा आकार बीमध्ये दिसतोय, पण बीमध्ये या ठिकाणी बेरजेच चिन्ह आहे आणि योग्य गुणाकारात चिन्ह पर्याय क्रमांक एमध्ये असल्यामुळे हा आपला योग्य पर्याय क्रमांक ए आहे. यस. पुढचा प्रश्न क्रमांक 10वा. चला, ओके, दिसतो व्यवस्थित. हा 10वा क्रमांकाचा प्रश्न. काय दिसते आपल्याला या 1, 2 आणि 3 क्रमांकाच्या चौरसमध्ये, तर या चौरसाची आपल्याला या ठिकाणी आरशातील प्रतिमा दिसत नाही. तर 3 क्रमांकाचा जो चौरस आहे तो 180 अंशात फिरवल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हा दिसतोय 2 क्रमांकाचा, किंवा याची उलटी प्रतिमा आपल्याला या ठिकाणी दिसते. मग याची उलटी प्रतिमा आपल्याला या खाली 4 क्रमांकाच्या चौरसाच्या ठिकाणी दिसायला हवी. आणि ती कोणती असेल तर हे अशा पद्धतीने, आणि बघा हा भाग कोपरा काळा, असा कोपरा काळा कुठं आहे, या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे. पण यानंतर ही रेषा वायसारखी ती इथं दिसते आणि या 2 रेषा ज्या ठिपके असलेल्या त्या देखील पर्याय क्रमांक सी मध्ये दिसतात. म्हणून योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक सी आहे. या ठिकाणी ही रेषा इथपर्यंत एक्स्ट्रा वाढलेली आहे, म्हणून हा आपला पर्याय नाही. योग्य पर्याय क्रमांक सी आहे. चला, पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 11. हा प्रश्न क्रमांक 11 तुमच्यासमोर. आता या ठिकाणी सगळ्यांचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. बघा, हा 1, 2 आणि 3 तिन्ही चौरसामध्ये सारखीच आकृती आहे. याचा अर्थ की या चौथ्या रिकाम्या जागेवर देखील तशीच आकृती पाहिजे आणि अशीच आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते. म्हणून योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 4 हेच आहे. 4 क्रमांकाचं उत्तर नोंदवलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. प्रश्न क्रमांक 12 तुमच्यासाठी येत आहे. पहा, हा प्रश्न क्रमांक 12 काय दिसतंय, या ठिकाणी ही जी 1 क्रमांकात चौरस आहे याची आरशातील प्रतिमा या ठिकाणी दिसते, म्हणजे या आकृतीची आरशातील प्रतिमा आपल्याला इथं असायला पाहिजे, किंवा याची देखील प्रतिमा इथं आहे. तर आता याची प्रतिमा इथं ही कशा पद्धतीने दिसेल, तर ही बी क्रमांकाच्या आकृतीमध्ये जशा पद्धतीची आहे तशी दिसणार आहे. म्हणून योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक बी हेच आहे. आता पुढचा 4था विभाग.
चौथ्या विभागातील पहिला प्रश्न. या ठिकाणी या प्रश्नाकृत्या पाहून घ्या. यामध्ये आपल्याला 3 आकृत्यांमध्ये काय क्रम आहे तो क्रमसंबंध ओळखायचा आहे आणि योग्य उत्तर आपल्याला शोधायचं आहे. क्रमसंबंध इथं लक्षात घेऊन घ्या. उत्तर आकृती आपल्याला दुसरीकडे पाहिजे. या ठिकाणी हे प्रश्नाकृतीचा क्रमसंबंध लक्षात आला असेल तर या ठिकाणी उत्तर आकृती आहे. आता बघा कोणतं उत्तर योग्य आहे. या ठिकाणी बऱ्याच जणांचं उत्तर कदाचित चुकलेलं दिसतंय. समजून घेऊ आपण. ही प्रश्नाकृती थोडी एकदा बघून घ्या. काय आहे प्रश्नाकृतीमध्ये? लघुकोन आहे, त्यानंतर हा काटकोन आहे, त्यानंतर हा विशाल कोन आहे. बघा चढता क्रम म्हणजे जे कोनांचे प्रकार आहेत त्यामध्ये हा चढता क्रम होत चालला आहे. लघुकोन, त्यानंतरचा काटकोन, काटकोनच्या नंतरचा विशाल कोन आणि विशाल कोनाच्या नंतरचा असतो तो म्हणजे सरळ कोन. आणि हा सरळ कोन हे अशा पद्धतीनं जो बीमध्ये दाखवला आहे तो. म्हणून योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक बी हेच आहे. चला पुढचा 14 क्रमांकाचा प्रश्न तुमच्यासमोर आहे. या ठिकाणी बऱ्याच जणांचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आणि सी आहे. बघा ही आकृती आपण असं लक्षात घेऊ की ही आकृतीला 90 अंशात घड्याळाच्या दिशेने फिरवले, पण फिरवल्यानंतर या बाजू ज्या आहेत त्या पुन्हा या ज्या 2 रेषा बाहेरच्या बाजूला होत्या त्या आत आहेत. बाकी आकृती जशास तशी आहे. या आकृतीला पुन्हा 90 अंशात घड्याळाच्या दिशेने फिरवलं, पण फिरवत असताना या रेषा बाहेर आलेल्या आहेत. किंवा असा संबंध समजून घेऊ आपण की 1 क्रमांकाची जी आकृती आहे त्याची उलटी प्रतिमा, पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतं, 3 मध्ये आहे. मग या 2 क्रमांकाच्या आकृतीचं प्रतिबिंब, अर्शातील प्रतिबिंब आपल्याला कुठं दिसायला पाहावं? या ठिकाणी पर्याय क्रमांक 4च्या ठिकाणी आपल्याला दिसायला हवं. ते कुठं दिसते? लक्षपूर्वक पाहून सांगा. सी, यस, यस. 3 क्रमांकाचा हा पर्याय आपला या ठिकाणी योग्य आहे. पुढे जाऊया. 15 क्रमांक हा प्रश्न. कसा क्रमसंबंध बदलत गेला आहे या प्रश्नाकृत्यांचं निरीक्षण करू म्हणजे आपल्याला योग्य उत्तर मिळणार आहे. या ठिकाणी बघा डोळे वर्तुळ आहेत, या ठिकाणी त्रिकोण आहे, या ठिकाणी हे अर्धवर्तुळ आहे. ओके. आता हा त्रिकोण जो वरच्या बाजूला दिसतो या वर्तुळाच्या म्हणजे हे समजा आपण जर चेहरा म्हणला तर टोपीचा आकार बघा कसा आहे, त्रिकोण आकार आहे. पुढच्या आकृतीमध्ये हा जो त्रिकोण आहे ती पुढच्या आकृतीचे डोळे आहेत, डोळ्याच्या ठिकाणी त्रिकोण आहेत. आता वर इथं अर्धवर्तुळ आहे, पुढच्या आकृतीला या ठिकाणी अर्धवर्तुळ दिसतंय. आता या ठिकाणी वर रेषा आहे म्हणजे हे चौथ्या आकृतीचे डोळे हे रेषा असणार आहेत. ओके. चला पुढे बघा काय दिसते. या ठिकाणी ही जी रेषा आहे ती खाली दिसते आणि हे जे डोळे आहेत या ठिकाणी दुसऱ्या आकृतीच्या ओठाच्या जागेवर आले आहेत. बरोबर. हे वर्तुळ या ठिकाणी आहे, ही रेषा त्याच्या खालच्या बाजूला आहे. पुढे बघा त्रिकोण, हा त्रिकोण या ठिकाणी आहे आणि हा जो वर्तुळ आहे त्याच्या खालच्या बाजूला आहे. पुढे आता हा कुठं असणार आहे? या ठिकाणी हा अर्धवर्तुळ या ठिकाणी आणि हा जो त्रिकोण आहे त्याच्या खालच्या बाजूला. आणि आणखी एक लक्ष घ्या, हा जो अर्धवर्तुळ आहे तो पुढच्याच्या डोक्यावर आहे. या ठिकाणचं वर्तुळ कुठं दिसतं? ह्या ठिकाणची खालची जी रेषा म्हणजे खालचा जो आकार आहे तो दुसऱ्याच्या डोक्यावर आहे. या ठिकाणी खालच्या आकार रेषा ती दुसऱ्याच्या डोक्यावर आहे. या ठिकाणी खाली वर्तुळ आहे तो इथं वर्तुळ असणार आहे. अशी आकृती आता बघा कोणती आहे. उत्तर आकृतीमध्ये आपण केलेलं रेखाटन कुठं जुळतं आहे? पर्याय क्रमांक 4शी. ओके. चला आता ज्यांचं हे उत्तर चुकलं होतं त्यांना काय संबंध आहे आणि कोणती उत्तर आकृती आहे हे नक्की समजलं असेल. पुढे जाऊ. या ठिकाणी प्रश्न पाहून घ्या. पुढचा प्रश्न, काय क्रमसंबंध बदलत चालला आहे तो लक्षात घ्या म्हणजे आपल्याला योग्य पर्याय सांगता येईल. 16 त्याचा पर्याय या ठिकाणी दिसतोय आपल्याला. यस. या ठिकाणी क्रमसंबंध लक्षात घेऊ म्हणजे लक्षात येऊन जाईल. खालची आकृती का? या ठिकाणी वर्तुळ आहे,
वर्तुळाच्या या ठिकाणी एक काळी अशी रेषा दिसते, त्याच्या इकडच्या बाजूला एक ठिपका आणि इकडं 2 ठिपके आहेत. आता ही आकृती जी आहे घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरलेली आणि या ठिकाणी बघा खालच्या बाजूला एक ठिपका होता, तिथं आणखीन एक एक्स्ट्रा ठिपका वाढलेला, म्हणजे दोन्हीकडे आता 2-2 झाले. पुन्हा ही आकृती पुन्हा घड्याळाच्या दिशेने 90 अंशात उलट्या दिशेने फिरली. त्यावेळेस या ठिकाणी आणखीन एक त्याच्या डाव्या बाजूला एक ठिपका वाढलेला आहे. या ठिकाणी उजव्या बाजूला वाढला, या ठिकाणी पुन्हा डाव्या बाजूला वाढला. आता पुढे तो उजव्या बाजूला वाढणार आहे आणि हे जे ठिपके असणार आहेत ते आपल्याला डाव्या बाजूला म्हणजे या ठिकाणी दिसणार आहेत. तर या ठिकाणी ठिपके असलेली आकृती आपल्याला फक्त पर्याय क्रमांक बी आणि पर्याय क्रमांक ए हीच दिसते. पण जसं इथं 2 आणि 3 ठिपके होते तसे इथं आपल्याला दोन्ही बाजूला 3-3 ठिपके असतील आणि ते पर्याय क्रमांक ए मध्ये दिसत आहेत. म्हणून योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हेच आहे. चला पुढचा विभाग पाहूया आपण. पुढचा विभाग पाचव्या विभागातील पहिला प्रश्न हा आहे समसंबंध यावर आधारित. यामध्ये लक्षात घ्या अशा पद्धतीचे 2 आकृत्या असतात आणि यामध्ये असे 2 ठिपके, या ठिकाणी 4 ठिपके आणि पुन्हा 2 ठिपके. याचा अर्थ असा असतो की या 2 आकृत्यांमध्ये जो संबंध आहे तो संबंध ओळखायचा आणि या 2 आकृत्यांमध्ये तसाच संबंध कायम ठेवून प्रश्न आकृतीच्या जागेवरती योग्य आकृती शोधायची. या ठिकाणी पहिली आकृती बघा किती बाजू आहेत त्याला 1 2 3 4 5 आणि 6. दुसरी आकृती 1 2 3 4 म्हणजे याच्यापेक्षा 2 बाजू या कमी आहेत. पुढची आकृती हा 5 बाजू आहेत म्हणजे 3 बाजू असलेली आकृती असायला हवी. 3 बाजू असलेले आहे त्रिकोण. पर्याय क्रमांक बी म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक बी आहे. या 2 मध्ये काय संबंध आहे तर याच्यापेक्षा 2 बाजू कमी असलेली पुढची त्याच्याशी संबंधित असलेली आकृती आहे. म्हणजे तिसऱ्या आकृतीपेक्षा 2 बाजू कमी असलेली आकृती या ठिकाणी असायला हवी. हे पंचकोन आहे, 5 बाजू इथं दिसत आहेत म्हणजे आपल्याला या ठिकाणी 3 बाजूंनी असलेली आकृती असायला पाहिजे. ती आहे पर्याय क्रमांक बी. खूप छान. पुढे जाऊ. हा 18 क्रमांकाचा प्रश्न बघून घ्या. या 2 आकृत्यांमधला संबंध लक्षात घ्या आणि कोणतं योग्य उत्तर असेल ते तुम्हाला सांगायचे. आता उत्तर पर्याय ओके. ज्यांना हा प्रश्न समजला नव्हता त्यांच्यासाठी स्पष्टीकरण. ही पहिली आकृती बघा. यामध्ये बाहेरचा भाग जर बघितला दोन्ही आकृत्यात सारखा आहे, फक्त या ठिकाणचा भाग बदल झालेला आहे. या ठिकाणी वर्तुळ आणि काळा ठिपका आहे, त्या ठिकाणी असा आकार आलेला आहे, एक चौरस आणि त्यामध्ये गुणाकारात चिन्ह आहे. तर ही तिसरी आकृती या ठिकाणी असाच भाग आहे. चौथ्या आकृती बघा जसा तसा भाग पुन्हा इथं असणार आहे आणि आतमध्ये असा भाग पाहिजे तो आपल्याला दिसतोय कुठे या पर्याय क्रमांक बी मध्ये. म्हणून योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी ही आहे. पर्याय क्रमांक बी उत्तर नोंदवलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. पुढचा प्रश्न क्रमांक 19. काय संबंध आहे? ज्यांचा हा प्रश्न चुकला आहे त्यांच्यासाठी पहिल्या आकृतीमध्ये गुणाकार बरोबरचं चिन्ह आणि अधिकचं चिन्ह आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये बी तेच चिन्ह आहेत, पण काय झालं आहे बघा, बरोबरचं चिन्ह जे या ठिकाणी होतं दुसऱ्या आकृतीमध्ये त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे या ठिकाणी आलं आहे. बेरजेचं चिन्ह जे या कोपऱ्यात आहे दुसऱ्या आकृतीत या कोपऱ्यात म्हणजे त्याच्या विरुद्ध बाजूला आहे. गुणाकाराचं चिन्ह जे या बाजूला होतं ते त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे इथं आलं आहे. म्हणजे या ज्या मधील आकार आहेत ते विरुद्ध जागेवरती दुसऱ्या आकृतीमध्ये गेले. तिसऱ्या क्रमांकामध्ये काय आहे, या ठिकाणी वर्तुळ आहे, ते वर्तुळ त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे इथं असेल. आता या ठिकाणी हा चौरस आहे त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे इथं गेला असेल. हा त्रिकोण जो इथं आहे तो त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे इथं गेला असेल. आता अशी आकृती बघा आपल्याला उत्तर पर्यायामध्ये कुठं दिसते, पर्याय क्रमांक ए मध्ये आपल्याला दिसते. म्हणून योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हे आहे. छान. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न क्रमांक 20. हे पहिल्या 2 आकृत्यांमध्ये काय संबंध आहे तो समजून घ्या. त्रिकोण आहे, रेखांकित केलेला त्रिकोण आहे आणि त्यामध्ये एक पांढरा चौरस आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये त्याच्याशी संबंधित असलेले काय झालं तर ही आतील आकृती बाहेर आहे आणि बाहेरची आकृती आत गेली आहे. बघा आकार देखील बदलला आहे. म्हणजे ही जी लहान होती ती या ठिकाणी बाहेरच्या बाजूला मोठी आहे आणि ही जी बाहेर मोठी होती ती या ठिकाणी लहान दिसते. आता इथे काय होईल तर त्रिकोण
हा बाहेर असेल आणि आतमध्ये पांढरा वर्तुळ असेल, तो आपल्याला दिसतोय पर्याय क्रमांक डी मध्ये. म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी हेच आहे. प्रश्न क्रमांक 21. या ठिकाणचा हा जो भाग आहे, ही रेषा, यावरती लक्ष द्या म्हणजे लक्षात येऊन जाईल. हां, या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 काही जणांनी सांगितलं, पण या ठिकाणची रेषा आणि या ठिकाणची बाजू ही लहान आहे याच्यापेक्षा. ही जी जुळणारा भाग आहे त्यावरती लक्ष द्यायचा की याचा हा जुळणारा भाग या आकृतीशी, तो बघा पर्याय क्रमांक सीचा जुळतोय. महमूद शहाचं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी होतं. डी कशाच पद्धतीने यामध्ये जुळणार नाही. काळजीपूर्वक पहा. जुळणारा हा जो भाग आहे किंवा तो जर पाहिला याच्याशी तर सीशी तो जुळतो. म्हणून योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हेच आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 22. 2 आहे. जुळणाऱ्या भागावरती लक्ष केंद्रित केल्यानंतर लक्षात येईल तर हा भाग जो आहे जुळणारा याचा, तो या पर्याय क्रमांक 2 या आकृतीशी जुळतो. म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हेच आहे. या ठिकाणी दुसरं कोणतंही उत्तर नोंदवलेलं नव्हतं. 3 काही जण म्हणत आहेत, पण लक्षात घ्या 3चा या ठिकाणी हा उभा भाग जो दिसतोय तो फक्त या ठिकाणी हा सरळ तिरपा भाग आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. हा जर आपण मधला फक्त आकार बघितला आणि हा जर बीचा आकार बघितला तो योग्य दिसतोय आकार. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. ही जरी आपण बाजू जोडून घेतली तर आपल्याला ही मधली आकृती या आकृतीसारखी दिसते. म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी हेच आहे. पर्याय क्रमांक बी नोंदवलेल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. होता प्रश्न क्रमांक 24. काळजीपूर्वक पाहायचं आहे. जुळणारा भाग पाहूया. ही उभी रेषा, अशा पद्धतीची आडवी रेषा, पुन्हा उभी रेषा आणि अशी रेषा. या ठिकाणी बघा हा भाग जो आहे तो या ठिकाणी बसणारा भाग दिसतो. काही जणांचं उत्तर पर्याय क्रमांक बी होतं. हा भाग याच्यामध्ये बसणार नाही, कारण बघा या ठिकाणी ही काच दिसते, ही आपल्याला अशा पद्धतीने पाहिजे, ती आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये दिसत आहे. म्हणून योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हेच आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. प्रश्न क्रमांक 25. यामध्ये प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा आपल्याला शोधायची असते. प्रश्न क्रमांक 25. या आकृतीची आपल्याला आरशातील प्रतिमा शोधायची. काळजीपूर्वक प्रश्न पहा. चला बघूया आपण या दिसणाऱ्या आकृतीची आरशातील प्रतिमा कशी असणार आहे. हा त्रिकोण आपल्याला असाच दिसणार आहे. या ठिकाणी हा जो बाण आहे तो देखील उभा, पण या ठिकाणी खऱ्या आकृतीमध्ये किंवा प्रश्न आकृतीमध्ये तो उजव्या बाजूला आहे. आरशातील प्रतिमेमध्ये तो डाव्या बाजूला असेल. आणि काळजीपूर्वक पहा, या ठिकाणचा हा जो भाग आहे तो अशा पद्धतीचा, तो पर्याय क्रमांक 1 मध्ये नाही. पर्याय क्रमांक 1 सांगणारे हे लक्षात घ्या की अशा पद्धतीचा भाग इथं नाही, तो आहे पर्याय क्रमांक सी मध्ये. हा जो बाण इकडे दिसतोय तो आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. म्हणून योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक सी आहे. पर्याय क्रमांक सी उत्तर नोंदवलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. पुढे 26 क्रमांकाचा प्रश्न. चला बघा, हा जो दिसणारा आकार आहे 7चा 7 असा, तो आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे. बाणाची दिशा जी उजवीकडे आहे ती डावीकडे इथे दिसणार आहे आणि पर्याय क्रमांक बी मध्ये तसा आकार दिसतोय. म्हणून योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हेच आहे. पर्याय क्रमांक बी उत्तर नोंदवलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27. काळजीपूर्वक पाहायचे. बघूया याची आरशातील प्रतिमा. या आकृतीचे असे जे भाग केलेत, या ठिकाणी हे वरच्या चौरसामध्ये हा जो भाग आहे हा गोल, तो कुठं दिसतोय या आकृतीमध्ये, तो वरच्या बाजूला आणि
उजवीकडे तो आकृतीमध्ये आरशामध्ये डाव्या बाजूला आपल्याला वरच्या बाजूला दिसेल, तो असा दिसतो इथं. आणि हा रेखांकित भाग बघा आरशामध्ये अशा पद्धतीने दिसेल. म्हणून योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ए हे आहे. पर्याय क्रमांक ए उत्तर नोंदवल्यास सर्वच विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 28. प्रश्न क्रमांक 28 सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी ही जी आकृती दिसते, या आकृतीची आरशातील प्रतिमा पाहत असताना हा बाण मध्यभागी खाली आलेला तसाच दिसेल. खाली आलेला बाण पर्याय क्रमांक सी आणि डी मध्ये आहे. पुन्हा आता हा जो त्रिकोण आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसेल आणि चौरस जो आहे तो इथे दिसेल. कुठं दिसते असा त्रिकोण आणि चौरस? पर्याय क्रमांक सी मध्ये दिसतोय. म्हणून योग्य उत्तर हे आपलं पर्याय क्रमांक सी हे आहे. पर्याय क्रमांक सी उत्तर नोंदवल्यास सर्वच विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29. हा जो आहे विभाग 8वा, यामध्ये काय असतं, कागदाची घडी घालायची आहे आणि त्यावरती छिद्र पाडलेले असतात किंवा काही पॅटर्न काढले असतो, डिझाईन काढले असते आणि ती घडी खोलल्यानंतर पुन्हा तो पॅटर्न कसा दिसेल किंवा ते छिद्र कसे दिसतील हे तुम्हाला सांगायचं असतं. आता या ठिकाणी पहिली बाणाच्या दिशेने घडी घातलेली आहे कागदाला, पुन्हा दुसरी घडी घालून हा छोटा चौरस तयार झाला आहे, पुन्हा आणखीन एक छोटी घडी घातली आणि हा आयत तयार झाला आहे. या आयतावरती अशा पद्धतीने एक आपल्याला एक छिद्र पाडलेलं आहे. आता हा कागद ज्यावेळेस खोलला जाईल त्यावेळेस याच्या खालच्या बाजूला एक आपल्याला असंच ठिपका दिसणार आहे. हा कागद ज्यावेळेस पूर्ण खोलला जाईल इकडे त्यावेळेस ही दोन ठिपक्याची प्रतिमा आपल्याला इथं दिसणार आहे आणि पुन्हा आणखीन हा ज्यावेळेस खोलला जाणार आहे त्यावेळेस याच्या खाली हे असे म्हणजे एका रांगेत 4 आणि या रांगेत 4 असे ठिपके आपल्याला दिसणार आहेत. ते पर्याय क्रमांक बी मध्ये दिसत आहेत. म्हणून योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे आहे. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30. ठिकाणी सर्वजण पर्याय क्रमांक 3 किंवा सी हे उत्तर नोंदवत आहेत. कशी घडी घातली? पहिली घडी अशी घातली, हा आयताकार कागद तयार झाला, पुन्हा घडी पाण्याची दिशेची घातली आणि छोटा हा चौरस तयार झाला आहे. पुन्हा याला घडी घातल्यानंतर हा असा त्रिकोण तयार झाला आहे आणि या त्रिकोणावरती अशा पद्धतीने एक ठिपका म्हणजे एक छिद्र पाडलं आहे. त्याच्या विरुद्ध बाजूला या अक्षामध्ये, या तिरप्या रेषेच्या अक्षामध्ये जिथं आपण घडी घातलेली आहे त्या अक्षामध्ये त्याची उलटी प्रतिमा आपल्याला दिसते. या ठिपक्याची प्रतिमा आपल्याला विरुद्ध बाजूला अशी दिसेल. हा कागद ज्यावेळेस खाली खोलला जाईल त्यावेळेस या ठिकाणी असे दोन ठिपके दिसतील. पुन्हा हा कागद खोलल्यानंतर या बाजूला आणि या बाजूला, तसंच या बाजूला आणि या बाजूला अशा पद्धतीने आपल्याला ठिपके दिसणार आहेत आणि तसे ठिपके बघा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. म्हणून योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक सी हे आहे. पर्याय क्रमांक सी उत्तर नोंदवल्यास सर्वच विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. पुढे जाणार आहोत. या ठिकाणी प्रश्न आकृती आहे, उत्तर आकृती आपल्याला मागील बाजूस पाहिजे. काळजीपूर्वक पहा. त्रिकोणाकृती कागद आहे, पहिली घडी घातल्यानंतर असा त्रिकोण तयार झाला, पुन्हा याला अशी घडी घातलेली आहे आणि या घडी घातल्यानंतर आता ही जी घडी घातली बघा इथं अशा पद्धतीची घडी आहे. या ठिकाणी हा त्रिकोण कट केला आहे आणि या ठिकाणी हा वर्तुळ कट केला आहे. आता ज्यावेळेस हा कागद आपण खोलणार आहोत त्यावेळेस नेमकी कशी आकृती मिळेल? हा त्रिकोण आपण उघडला, ओके, पर्याय दाखवतो तुम्हाला एकदा. यस, बघा ही घडी अशी होती, अशी ही पहिली अशी, पुन्हा घडी अशी घातली, हा त्रिकोण कट केला फक्त इथंच असेल कारण ही अशी असा त्रिकोणाची घडी होती. हा वर्तुळ याच्या विरुद्ध बाजूला इथं दिसणार आहे. म्हणून योग्य आकृती ही पर्याय क्रमांक बी हीच आहे. योग्य उत्तर नोंदवल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. प्रश्न क्रमांक 32. काय दिसतंय? हा जो कागद आहे या कागदाला जो
अष्टकोनी हा कागद, याला पहिली घडी घातल्यानंतर त्या पद्धतीचं कागद तयार झाले. याच्यावरती हे असे भाग 4 ठिकाणी कट केलेत, जे खोलल्यानंतर आपल्याला 8ही भागाला दिसणार आहेत. आणि पुन्हा घडी अशी घातली आहे आणि त्यावर हा चौरस कट केला, इथे चौकोन भाग, आणि या ठिकाणी अर्धवर्तुळ कट केलं आहे. आता ही ज्यावेळेस आपण खोलणार आहोत त्यावेळेस त्याचं उत्तर काय असणार आहे. आता पहिली घडी ज्यावेळेस आपण अशी खोलणार आहोत त्यावेळेस हा चौरस इथं असणार आहे पूर्ण, आणि हा जो वर्तुळाचा भाग आहे तो आपल्याला खालच्या बाजूला म्हणजे या ठिकाणी दिसणार आहे वर्तुळ, आणि चौरस आहे तो या ठिकाणी पण दिसणार आहे. चौरस आणि वर्तुळ असं बघा आपल्याला कुठे दिसतंय, पर्याय क्रमांक ए मध्ये. पर्याय क्रमांक बी मध्ये या ठिकाणी वर्तुळ आहे, म्हणून योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ए आहे. पर्याय क्रमांक ए उत्तर नोंदवलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. बाकीचं सगळे भाग हे पर्याय क्रमांक बी मध्ये सारखे आहेत, फक्त यामध्ये आतील भागामध्ये फरक दिसतोय. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न क्रमांक 33. हा 9वा विभाग. यामध्ये प्रश्नाकृतीमध्ये काही सुट्ट्या आकृत्या दिलेल्या असतात. या आकृत्या जोडून आपल्याला एकसंध अशी आकृती तयार करायची असते. आता यात कशा पद्धतीने योग्य उत्तर मिळवायचं असतं, तर जे दिलेले आकार आहेत त्यांना क्रमांक देऊन घेऊ. 1, 2, 3 आणि 4 हे आकार आता शोधायचे आहेत. हा 1 क्रमांकाचा जो त्रिकोण दिसतोय तो कुठे दिसतोय बघा, पर्याय क्रमांक सी मध्ये, राईट. 2 क्रमांकाचा हा त्रिकोण या ठिकाणी दिसतोय. 3 क्रमांकाचा हा त्रिकोण इथं आहे आणि 4 क्रमांकाचा त्रिकोण इथं आहे. म्हणजे योग्य उत्तर हे आपलं पर्याय क्रमांक सी हेच आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 34 तुमच्यासाठी काळजीपूर्वक पाहायचा आहे. जो आपण हा 1 क्रमांकाचा 2 आणि हे 3 आणि 4 बघू. आता बघा हा त्रिकोण इथं दिसतोय, पुन्हा हा 2 क्रमांकाचा आकार इथं दिसतोय आणि 3 आणि 4 क्रमांकाचे त्रिकोण देखील इथं दिसत आहेत. काही जणांचं म्हणणं सी होतं, पण सी मध्ये व्यवस्थित जर लक्ष दिलं तर तुम्हाला हे 2 त्रिकोण दिसत नाहीत. ओके, किंवा हा जो 2 क्रमांकाचा भाग आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. म्हणून योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हेच आहे. पर्याय क्रमांक बी उत्तर नोंदवलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. पुढचा प्रश्न क्रमांक 35. चला प्रश्नाकृती बघा. या प्रश्नाकृतीमध्ये हा जो चौकोन आहे याच्या या तिरप्या बाजू 1 क्रमांक आणि हे त्रिकोण 3 त्रिकोण. आता ज्यांचं म्हणणं पर्याय क्रमांक बी आहे ते बघून घ्या. हा या तिरप्या बाजू आपल्याला दिसत नाहीत, या सरळ बाजू आहेत, आणि हे जे त्रिकोण आहेत ते या त्रिकोणाशी जुळणारे त्रिकोण नाहीत. म्हणून आपलं पर्याय क्रमांक बी हे योग्य उत्तर नाही. पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. या ठिकाणची हे 2 तिरप्या बाजू इथे दिसत आहेत, हे आणि 1, 2 आणि 3 क्रमांकाचे त्रिकोण देखील या आकृतीमध्ये जुळणारे आहेत. म्हणून योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे आहे. पर्याय क्रमांक डी उत्तर नोंदवलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न क्रमांक 36. आकार आपण शोधू. 1 क्रमांकाचा त्रिकोण, हा 2 क्रमांकाचा, 3 आणि 4 हे आकार बघायचे आहेत. 1 क्रमांकाचा आकार इथं आहे, इथं देखील आहे. पुन्हा हा 2 क्रमांकाचा आकार बघा इथं दिसतोय, यामध्ये तो नाही. पुन्हा 3 क्रमांकाचा हा जो आकार आहे तो इथं आहे आणि 4 क्रमांकाचा आकार इथं आहे. म्हणजे हे सर्वचे सर्व आकार या ठिकाणी जुळवल्यानंतर अशा पद्धतीचा एकसंध हा त्रिकोण तयार होतो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक बी आहे. एकसंधपणा लक्षात ठेवा, एकसंधपणा यामधील महत्त्वाचं गोष्ट आहे. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 37. प्रश्न क्रमांक 37 म्हणजे आपल्याला प्रश्नाकृती जी आहे ती प्रश्नाकृती पुढील पर्यायामध्ये कुठेतरी लपलेली असते. ज्या ठिकाणी ती लपलेली असते तो पर्याय आपल्याला या ठिकाणी शोधून काढायचा असतो. प्रश्नाकृती व्यवस्थित काळजीपूर्वक पहा. ठिकाणचा हा भाग ही सरळ रेषा आणि या ठिकाणची ही तिरपी रेषा, ही रेषा या ठिकाणी तिरपी आहे एवढं लक्षात ठेवा. आता जर आपण
2 म्हणत असताल तर ही तिरपी रेषा या ठिकाणी दिसत नाही. ही जर रेषा सरळ असती तर आपल्या 2 क्रमांकाचं उत्तर बरोबर असतं. पण रेषा तिरपी आहे. तिरपी रेषा इथं दिसते पर्याय क्रमांक सी मध्ये. ही सरळ रेषा, पुन्हा ही आलेली रेषा, हा आणि अशा पद्धतीचा हा भाग पर्याय क्रमांक सी मध्ये जुळतोय, म्हणून योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक सी हे आहे. 2 नाही. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 38. प्रश्न क्रमांक 38. प्रश्नाकृती बघा. ही रेषा आणि 2 आडव्या रेषा, या ठिकाणी उभी रेषा आणि 2 आडव्या रेषा पर्याय क्रमांक ए मध्ये दिसत आहेत. बाकी कुठेही आपल्याला अशा पद्धतीच्या उभ्या रेषा आणि आडव्या रेषा दिसत नाहीत, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ए आहे. पुढे जाणार आहोत आपण. प्रश्नाकृती बघून घ्या. उत्तर आकृती आपल्याला पुढे बघायच्यात. ही प्रश्नाकृती आपल्याला उत्तर आकृत्यांमध्ये शोधायची. आता उत्तर आकृती बघून घ्या. चला व्यवस्थित बघा, आकार म्हणजे समजून घे. हा आहे आपला प्रश्नाकृतीतला आकार. हा त्रिकोण आणि अशी रेषा तो आपल्याला दिसतोय पर्याय क्रमांक बी मध्येच. हा त्रिकोण आणि ही रेषा. पर्याय क्रमांक बी उत्तर नोंदवल्या सर्वच विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 40 बघूया आपण. हा त्रिकोण आणि हे वर्तुळ फक्त पर्याय क्रमांक बी मध्ये दिसत आहेत. हे त्रिकोण आणि 2 वर्तुळ, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी हेच आहे. खूप छान पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आजचा पेपर हा सोडवलेला आहे. अशाच पद्धतीने तुम्ही अभ्यासाचं सातत्य ठेवत शेवटचा जो पेपर आहे तो देखील तुम्हाला काळजीपूर्वक सोडवायचा आहे. तुम्हाला नक्कीच यश मिळो या तुम्हाला शुभेच्छा आहेत. ज्या विद्यार्थ्यांना आजपैकीच्या पैकी गुण मिळाले त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि कौतुक. या ठिकाणी आता आपण थांबणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.